परंतु आम्ही सगळे जरी सत्ताधारी पक्षात असलो तर सत्तेत फक्त आमदार साहेबच आहे. आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत आणि सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावरच टीका करणार आणि त्यांच्याकडेच आम्ही ती मागणी करणार. काम मीच करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी कामाचा माणूस आहे. मी काही भाषण करण्यामध्ये त्या ठिकाणी हे मानत नाही. मी काम करण्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष देत असतो. कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून विशेषतः झगडेफाटा ते रांजणगाव तळेगाव दिघे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी रांजणगाव देशमुख उपबाजार समितीचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट आमदार काळेंवर निशाणा साधला. यावेळी आमदार आशुतोष काळे देखील मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेनेचे नितीन आवताडे यांनी देखील रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आणि विवेक कोल्हेंचे भाषण सुरू असताना रस्त्याचे काम कोणीही केले तरी फ्लेक्स आमदार साहेबांचेच लागणार असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. थोडंसं मी लेट आलो कारण की रस्त्याचे खड्डे एवढे होते. निश्चितपणाने नितीनराव जरी म्हटले आम्ही सर्व सत्ताधारी आहोत आणि ही आमची जबाबदारी आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेमधून तो व्हावा याकरता आम्ही देखील ताईंचा पत्रव्यवहार केला. मला खात्री आहे की डिसेंबर महिन्यामध्ये या रस्त्याची मंजुरी आपल्याला निश्चितपणाने मिळणार आहे याची मला खात्री आहे. परंतु आम्ही सगळे जरी सत्ताधारी पक्षात असलो तर सत्तेत फक्त आमदार साहेबच आहे. आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत आणि सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावरच टीका करणार आणि त्यांच्याकडेच आम्ही ती मागणी करणार. कारण की आपण बघितलं आमदार साहेब हा काय राजकारणाचा विषय नाही, परंतु अनेक लोक 400-500हून अधिक लोक आपल्या या नगर मनमाड हायवेवर जीव गमावला. या रस्त्यावर देखील अनगिनत रस्ते अनेक युवक पोहेगावचे त्या ठिकाणी युथ फॉर काहीतरी मी फोरम बघितलं, त्यांनी देखील त्याच्याकरता पुढाकार घेतला, एक चळवळ उभी केली. त्यामुळं गांभीर्याने आपल्याला या पक्ष लक्ष द्यावं लागेल या विषयाकडे. रस्ते असतील, विजेचा देखील मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा अजूनही चालू आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये विजेचा त्या ठिकाणी लपंडाव चालू होता, त्याच्याकरता देखील आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. काकडी ग्रामस्थान इथं आहे, एअरपोर्ट वरून अनेकदा आपण त्या वीज जोडीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्यांचा विजेचा प्रश्न आहे. काकडीचे ग्रामस्थांचा एअरपोर्टचा मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये 250-300 कर्मचारी त्या ठिकाणी आहे. तालुक्यात मात्र किती असतील? 40-50. कुठे गेला कानी? फार बोल ना, किती आहे? 50 आहे. आणि बाकीचे किती असतील? आता इकडून तू तिकडे गेला, तिकडून तरी करून घ्यायचं ते ना. आपल्याला काही देव कोणता असू म्हणून आल्याशी मतलब ना. पण 200-400 कर्मचारी त्या ठिकाणी घेतले गेले आणि 40-50 आपल्या गावातले आहे. टॅक्सीवाल्यांची वेगळी व्यथा आहे आणि अशा अनेक प्रश्न आहे. आमचे खालकर भाऊसाहेब इथं बसलेले आहे. 2-3 वर्षापूर्वी लहान मुलीची स्पर्धा घेतली होती त्यांनी या खड्ड्यांवर. नंतर पेपरला बातमी आली 10 कोटी मंजूर झाले खड्डे बुजवायला. अजून काही त्याचं मात्र पुन्हा एखादी स्पर्धा घ्या किंवा तिकडे वृक्ष लागवड करा तुम्ही. आता भाकरी भाजवली का? भाकरी भाजून झाली त्यांची रस्त्यावर. आम्ही 2-4 जण होतो. तुमची हॉटलाईन ना आमदार साहेबांकडे, तुम्ही तरी आमदार साहेबाला म्हणलं होतं काहीतरी करून. आणि आमदार साहेब तुमच्याकडूनही होत नसेल तर तुमच्या नेतृत्वात तरी इथं आंदोलन घ्या. आम्ही सगळे त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. सगळे पक्षीय आंदोलन आपण त्या ठिकाणी करू, परंतु प्रश्न मिटला पाहिजे. अनेकदा तो प्रश्न राजकारणापुरती होतो, तिकडून इकडे टोलवायचं. लोक म्हणतील सगळे सत्ताधारी ना, तर तुम्ही कसं काय नाही करत. पण मी परत सांगतो, सत्ताधारी पक्षात आहोत, सत्तेत फक्त. त्याच्यामुळे त्यांची जास्त जबाबदारी आहे. तरी आपल्या परीने नितीनराव आवताडे साहेबांनी त्या ठिकाणी एकनाथ भाईंना सांगितलं. आम्ही देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे. आता ज्यांच्याकडे अर्थखातं आहे असे अजितदादा आहे, त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर निधी दिला म्हणजे बरोबर आपल्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल. फार काय मी बोलणार नाही. आज आपल्या कोणी केलं तरी फ्लेक्स आमदार साहेब लावा, पण आम्ही लावू वाटलं तर पण करा. हा, तुम्ही केलाय ना, पण करा. कुणी करा. कारण की काय आमदार साहेब आज सुद्धा या ठिकाणी जरी हसून दाद दिली, टाळ्यांनी दाद दिली म्हणजे हे सगळे समर्थनार्थ आहे. आमदार काळेंनीही कोणतीही संधी न सोडता विवेक कोल्हेंवर जोरदार पलटवार केला. रस्त्याचं काम मीच करणार, तुम्ही चिंता करू नका. मी कामाचा माणूस आहे, मी भाषण मानत नाही, मी कामात लक्ष देत असतो असे म्हणत विवेक कोल्हेंना प्रत्युत्तर दिले. तसेच रस्त्यांसाठी केलेला पाठपुरावा मांडत डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळेल
फ्लेक्स लागणारच म्हणत कोल्हे आवताडेंना प्रत्युत्तर दिले. आपला रस्ता महत्त्वाचा आहे. झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा जवळजवळ 17 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 10 कोटी आपण राज्य शासनाच्या बजेटमधून मंजूर केलेले होते. त्या 10 कोटीमधून जवळकेपर्यंत पहिल्या टप्प्यात काम झालं. तर 8.5 किलोमीटरचं ते काम झालं. त्याच्यातले 2 किलोमीटर अतिशय खराब झालं आणि तो 2 किलोमीटर एकदा नाही, दोनदा नाही, तर 3दा जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या माध्यमातून रिपेअर करण्याचं काम झालं. परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे तळेगाव दिघे आणि हा झगडे फाटाचा मार्ग हा शिर्डीला बाह्य मार्ग म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर असेल, मोठे मोठे जे काही ट्रक्स त्याची वाहतूक या रस्त्याने चालली असते आणि म्हणून जे काय आपण स्टेट हायवेच्या नियमाप्रमाणे त्याच्यावर काम केलं तर काही प्रमाणामध्ये तो रस्ता टिकलेला आहे. परंतु काही ठिकाणी बेस नसल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले, तोही विषय आहे. आणि जो काय पुढचा जवळकेपासून आपल्या रांजणगावपर्यंत याला आपण 5 कोटी मंजूर केलेले, त्याचं काम अंजनापूरच्या थोडंसं अलीकडे त्या ठिकाणी थांबलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून आपल्याला सर्वांना कल्पना आहे का पाऊस त्या ठिकाणी चालू आहे. 6 मे पासून आता आज 3 नोव्हेंबर झाले, म्हणजे जवळपास 6 महिने झालेले आहे का पाऊस चालू आहे. आणि पावसाच्या काळामध्ये डांबरीकरणाचं काम होणं त्या ठिकाणी शक्य नाही, याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून ते काम प्रलंबित राहिलेलं आहे, याची कल्पना आहे. परंतु आता पाऊस थांबला तर त्याचं काम जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. राहिला 2-2.5 कोटीचा विषय. आपण जर पाहिलं तर झगडे फाट्यापासून काही अंतर आहे 500 मीटरचं, जे पुलामध्ये जाणार होतं ते पहिल्या टप्प्यामध्ये आपण ते केलं नाही, त्याच्यापुढं आपण रस्ता केला. परंतु 2.5 कोटीमध्ये ते पहिले 500 मीटरचं काम BBMचं झालेलं आहे आणि राहिलेलं काम हे रांजणगावपासून पुढे त्या रस्त्यासाठी ते आपण ठेवलेले आहे आणि त्याचं देखील काम तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे त्या माध्यमातून ते राहिलेल्या पुढच्या काळामध्ये केलं जाईल. आता याच्यामधले 17 किलोमीटरमधले जवळपास 5-6 किलोमीटर असे आहे त्याला बेसच नाही आणि हा रस्ता पूर्णपणे खोदून ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये मागचे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी झगडे फाट्यापासून कुंदाबा फाट्यापर्यंत जो रस्ता झाला 7 किलोमीटरचा रस्ता आहे, पूर्ण 6 ते 7 फूट खोदून तो त्या ठिकाणी करण्यात आला होता. तशाच पद्धतीने हा रस्ता केल्याशिवाय हा रस्ता टिकणार नाही. कारण आपण किती जरी विचार केला तर या रस्त्याचा वापर शिर्डीला एक ऑल्टरनेट म्हणून, शिर्डीचा बायपास म्हणूनच वापरला जाईल आणि म्हणून याला एक चांगल्या दर्जाचं काय म्हणता का एस्टिमेट करून त्या ठिकाणी तो रस्ता केला जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न माझा आहे. मी गेल्या 1.5 वर्षापासून या वेगळ्या वेगळ्या योजनेमध्ये हा रस्ता प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करतो. 1.5 वर्षापासून SRचं एस्टिमेट आपलं आहे, जी खराब पॅच आहे त्या खराब पॅचसाठी एक 20 कोटीचं एस्टिमेट आपण केलेलं होतं. ते जवळपास 5 जे किलोमीटर आपल्याला सांगितले तर त्याला 20 कोटीचं एस्टिमेट आपण केलेलं होतं. त्याला आपल्या शासनाकडे मंजुरीला पाठवलेलं आहे, त्याला मंजुरी अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर आपलं रेग्युलर बजेट जे आता आहे मार्च असेल किंवा पुरवणी बजेट जुलैचं असेल, डिसेंबरचं असेल, ते गेल्या वर्षभरामध्ये जेवढे बजेट झाले त्या प्रत्येक बजेटमध्ये याला निधी मिळावा अशी मागणी त्या ठिकाणी केली, पण बजेटच गेल्या वर्षभरापासून मिळत नाही. त्याच्यामुळं रेग्युलर बजेटमध्ये हे काम होत नाही. दुसरा विषय, आता कुंभमेळ्याचे कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये देखील हा रस्ता सुचवलेला आहे. त्याचाही प्रस्ताव आपले विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडे गेलेला आहे. CRF मध्ये सुद्धा गडकरी साहेबांना भेटून हा रस्ता कसा करता येईल, याच्यासाठी निधी कसा देता येईल अशी मागणी त्या ठिकाणी केलेली. आणि राहिला विषय, आता या ठिकाणी नितीनराव आवताडे साहेब म्हटले का EDB मध्ये आपण प्रस्ताव दिलेला आहे आणि विवेक भैया म्हटले फडणवीस साहेबांना आपण पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता रस्ता कोणी जरी केला फ्लेक्स लागणारच आहे आणि फ्लेक्स म्हणजे रस्ता मंजूर आता डिसेंबरमध्ये होणारच आहे, कारण की आता HAM 3 आलेला आहे. HAM 3च्या माध्यमातून आपला हा रस्ता आहे झगडे फाटा ते तळेगाव दिघे, तसंच आपला साईबाबा कॉर्नर ते वैजापूरचा रस्ता आहे आणि आपल्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा रस्ता आहे किंवा आपल्या शिंगणापूरच्या चौकीपासून संवत्सर गावाकडे जाणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे का त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे. हे रस्ते असतील किंवा कोळपेवाडी आणि कोपरगावला जोडणारा MDR 85 आणि MDR 8 असे जवळपास 54 किलोमीटर का 55 किलोमीटरचे रस्ते हे HAM मध्ये सुचवलेले आहे. आणि आता
3 पक्षाचं सरकार आहे. 5,000 किलोमीटर करायचे, 7.5 करायचे का 10,000 किलोमीटर करायचे, एवढ्यावर गाडी अडकलेली आहे. आता बीजेपीची यादी त्यांच्या आमदारांची तयार झालेली आहे, शिवसेनेची यादी त्या आमदारांची तयार झालेली आहे, राष्ट्रवादीची यादी येत्या 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपले हे 55 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे, साधेसुधे नाही, कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न जो अजितदादांकडे चालू आहे, याला नक्कीच यश मिळणार आहे. काम मीच करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी कामाचा माणूस आहे. मी काही भाषणं करण्यामध्ये त्या ठिकाणी हे मानत नाही. मी काम करण्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष देत असतो. यावेळी मंचावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे सर्व आरोप प्रत्यारोप ऐकत होते. शेवटी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दोन्ही युवा नेत्यांना वडिलकीचा सल्ला देत एकत्र राहण्याचे आवाहन केले. कोणावर टीका करण्यापेक्षा विकासासाठी एकत्र राहा. मागच्या विधानसभेला जसे एकत्र राहिलो तसे पुढील 5 वर्ष राहा असा सल्ला दिला. यावेळी युवा नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे बाजार समितीचा कार्यक्रम चांगलाच गाजला. आज जसं आपण गुन्ह्या गोविंदन राहिलो, दुसरं एक गोष्ट आहे, फार आज जसं आपलं वातावरण हेल्दी ठेवलं आपण, तसं पुढचे 5 वर्ष हेल्दी ठेवायचं हे लक्षात घ्या. उगाचच कोणावरती टीका करण्यापेक्षा, कोणाची काही करण्यापेक्षा, टीका हे करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र, आपण जसं आज मागच्या विधानसभेला एकत्र राहिलो तसं संपूर्ण 5 वर्ष राहा. आपले तालुक्याचे जे पाण्याचे प्रश्न आहे, आता काय असतं की कोणी केलं काय केलं श्रेय आता समजा आमदार म्हणून तुम्हाला समजा आम्ही देऊ त्या कालावधीत, आता तुम्ही आमदार आहे म्हणून, पण त्याच्यासाठी की आज आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे पैसे आणावं लागतात.